आता अतिरिक्त आयुक्त मुदगल साहेब आहेत, सौरभराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी ह्या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून MMRDAचे काही प्रकल्प चालू आहे, रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे। त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे, नागला बंदर सुशोभीकरण आहे, MMRDAच्या माध्यमातून घोडबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 500 कोटी रुपयाचा निधी MMRDAच्या माध्यमातून खर्च होत आहे। हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये जी वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही। आम्ही प्रामुख्याने घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे ते लिंक रोडला प्राधान्य देतो, जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि 20 ते 30% वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील। अशा पद्धतीनं रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान 5 किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुदगल साहेब घेतच होते, परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि MMRDAच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे। टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग संदर्भात अनेक हरकती आलेल्या आहेत, DP प्लॅन संदर्भात कळवा असेल, ठाणे असेल, एकंदरीत पाहता कुठेतरी लोकांना विश्वासात न घेता महापालिकेने नाही काय होतं, प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे, परंतु DP प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होतं। जेव्हा DP प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहे त्या समावेश करून तर ते शक्य नसतं, त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते। आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल, त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल, त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल, परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगरविकास विभागाकडे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात। त्यामुळे DP प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी, कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा DP प्लॅन असा आहे, हे उद्ध्वस्त येणार, ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वल्गना न करता कायदेशीररित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहेत त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन आहे। सर्व्हिस रोड असेल आणि मेट्रो असेल, त्यामुळे मोठा वाहतूक कोंडीचा फटका ठाणे शहराला बसतोय, काय नियोजन असेल? नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल। पुढे आता बोरिवली टनल चालू होतं आहे, आमच्या टिकुजिनीवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे। पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDAने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, तोही टनलचं काम चालू होईल। गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल, त्याचंही मुदगल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतो आहे। त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागणार नाही। जागा संपादनामुळे प्रकल्पांना उशीर होतो, काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते, फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही, त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते, परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्याकारणाने त्याला चालना मिळेल। लाडक्या बहीण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे, किंबहुना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना 2-2
2 ठिकाणावरनं त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते. त्या बहिणींनी सुद्धा आपल्या हातून चुकी झाली ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत. सर एसटी संदर्भात संजय शेट्टी यांना अध्यक्षपद मिळालं, कुठेतरी पक्षाने तुम्हाला लाभ केलं का? येणाऱ्या काळात वाद देखील परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना एस टी कारभाराचा जो अध्यक्ष जो असतो ह्या एस टी महामंडळाचा तो राजकीय व्यक्तीच असतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगोले साहेबांना त्या ठिकाणी बसवलं होतं, परंतु नंतर ते मंत्री झाले आणि त्यामुळे ते पद रिकामं झालं. परंतु परत राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि ती संधी तोपर्यंत उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही ते वाचलं नाही, तात्पुरत्या स्वरूपात संजय शेट्टी यांना प्रधान सचिव म्हणून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचं राजकीय दृष्ट्या कोणी काही भांडवल करू नये. तुमच्याकडे जर जबाबदारी दिली तर मोठ्या कशा प्रकारे? हो, ती शेवटी मी परिवहन मंत्री म्हणून प्रमुखच आहे त्या खात्याचा, सगळी जबाबदारी माझीच आहे. ते फक्त एका महामंडळाचं अध्यक्षपद असतं. त्यांनी कुठलेही काही निर्णय घेतले तरी शेवटी अंतिम निर्णय हा मग परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच घेत असतो. धन्यवाद. टायगर अभी